नागपूर शासकीय फीचे 50 रुपयांची नोट फाडणाऱ्या ग्राममहसूल अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी. हिंगणा तालुक्यातील प्रकार. सरकारी कामासाठी आलेल्या नागरिकांकडून फी म्हणून घेतलेली भारतीय चलनाची 50 रुपयांची नोट शासकीय अधिकाऱ्याने सर्वांसमोर फाडून कचरापेटीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार हिंगणा तालुक्यात उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची व फौजदारी कारवाईची मागणी तक्रारदाराने केली आहे. काय आहे हे नेमका प्रकार? भीमनगर इसासनी वाघधरा येथील रहिवासी संतोष गोपीचंद कटरे हे 11 ऑगस्ट रोजी साजा क्रमांक 6 डिगडोह देवी येथील ग्राममहसूल अधिकारी मनोज शरदराव पोकळे यांच्या कार्यालयात 7/12 उतारे घेण्यासाठी गेले होते. नियमानुसार ठरलेली 3 ऑनलाईन आणि जुन्या हस्तलिखित उताऱ्यांची एकूण 50 रुपये फी त्यांनी अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली. 500 रुपये दिले असते तर फाडले असते 500 रुपये दिले असते तरी फाडले असते. पैसे स्वीकारल्यानंतर अधिकारी मनोज पोकळे यांनी ती 50 रुपयांची नोट कटरे यांच्या समक्ष 4 तुकडे करून कचरापेटीत फेकून दिली. इतकंच नव्हे तर तुम्ही मला या कामाचे 500 रुपये जरी दिले असते तरी सुद्धा ते मी फाडले असते असे उद्धट व अपमानास्पद वक्तव्य त्यांनी केलं. महसूल मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. भारतीय चलनाची जाणीवपूर्वक नासधूस करणे आणि नागरिकांचे गैरवर्तन करणे हा गंभीर गुन्हा असल्याचं सांगत तक्रारदार संतोष कटरे यांनी या घटनेची माहिती पोलीस व तहसीलदारांना दिली. तसेच महसूल मंत्री, नागपूर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि MIDC पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार नोंदवली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर व शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याची मागणी कटरे यांनी केली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संजय लांबट. नमस्कार, मी संतोष गोपीचंद कटरे. मी काल डिगडोह नगर परिषदमध्ये तलाट्याचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये मी काही 7/12 मागासाठी गेलो होतो. 7/12 मला 7 वाजता तलाट्याने दिली. डिगडोहचे तलाठी मनोज म्हणून आहे, मनोज पोकळे म्हणून आहे तलाठी. त्यांनी मला 7 वाजता 7/12 दिले. 7/12चे पैसे त्यांनी मला 15 रुपये हिशोबाने 50 रुपये होते म्हणजे 50 रुपये त्यांना दिले. दिल्यावर त्यांनी 4 तुकडे करून डस्टबिनमध्ये टाकलं. मी त्यांना म्हटलं की बा तुम्ही डस्टबिनमध्ये कसे का टाकले, कसे का नोट फाडली. तर तो म्हणू लागला की माझं नुकसान केलं, मी फाडले, माझे पैसे होय, तुम्हाला तर खुश व्हायला पाहिजे. मी म्हटलं साहेब तुमचे पैसे नव्हे, ते भारतीय चलनचे पैसे होय, ते नोट तुम्ही कसे का फाडले असं त्यांना विचारलं. त्यानंतर 7:10ला त्यांनी ऑफिस बंद केलं. ऑफिस बंद केल्यावर मी तिथंच थांबलो आणि तहसीलदारला फोन केलो. मी MIDC PIला पण फोन केलो. त्यांना सांगितलं साहेब अशी गोष्ट झाली, असं प्रकरण घडलेलं आहे डिगडोह नगर परिषद तलाठी कार्यालयामध्ये. तर गोने साहेबांनी तहसीलदार गोने साहेबांनी त्यांना फोन करतो आहे म्हणाले. त्याच्यानंतर मी 8 वाजतापर्यंत तिथं थांबलो. 8च्या नंतर जे बी कार्यालयामध्ये आले असेल तलाठीच्या, त्यांनी कुलूप उघडून ते नोट गायब केलेली आहे. कारण आज आम्ही 11 वाजता तिथं गेलो पोलिसला घेऊन, तर तिथं नोट मिळाली नाही. म्हणजे आम्ही त्याचा व्हिडिओ पण बनवला. तलाठीला विचारलं, तलाठी म्हणे तिथेच असेल म्हणे. मग आम्ही संपूर्ण पाहिलं, व्हिडिओ बनवला, पण तिथं नोट भेटली नाही. म्हणजे रात्री 8च्या नंतर जेव्हाही कार्यालय तलाठीनं खोललेलं आहे, तलाठीचं कोतवाल आहे PA म्हणून शेखर पारधी. त्या शेखर पारधीनं 8च्या नंतर येऊन त्या ऑफिसमधून खोलून ती नोट गायब केलेली आहे. कारण डिगडोह नगर परिषदचा कॅमेरा चालू होता. तर माझी विनंती आहे की त्या कॅमेऱ्याची फुटेज पोलीसवाल्यांनी घ्यावी, विभागीय अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि त्या तलाट्यावर कारवाई करावी, ही माझी विनंती आहे. नमस्कार. पटवारी साहेब फरक आहे, आता फोन झाला आहे. बघा ना, तुम्ही घ्या ना, तुम्ही जप्त करा, मी सोबत आहे तुमच्या. याच्यामध्ये नाही आहे, याच्यामध्ये नाही आहे. बघा याच्यातून गायब आहे. 50ची नोट 4 तुकडे होते. पटवारी साहेबांनी
खाल्लेलं होतं आणि पण हे इथं आता इथं गायब आहे. हे बघा कचरा नाही त्याच्यामध्ये, कचरा गायब आहे. नहीं कल 50 रुपये तो आपने खाली ना वहाँ पे, वो है नहीं ना आपकी वहाँ पे. नाही कचरा आपण नोट नाही देत त्यात. नाही रात्री 8च्या नंतर खोललेला आहे ठीक आहे चला. म्हणून कचरा गायब झालेला आहे की नाही. थांबून जा का 2 मिनिटं थांबा. चालत आहे. बघा आपण रात्री काल 7 वाजता आपण पटवारी साहेबाला 50ची नोट दिली होती. तिथून पटवारी साहेबांनी 50ची 4 तुकडे केले आणि डस्टबिनमध्ये टाकलं. पण रात्री 8च्या नंतर हे डस्टबिनचा कचरा गायब केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 50ची नोट आहे नाही, 4 तुकड्याची नोट आहे नाही. म्हणून आता आम्ही आता आलो होतो ते नोट जप्ती करायला, पण नोट तिथं आहे नाही. म्हणजे रात्री 8च्या नंतर ह्यांनी ला खोलून ते कचरा गायब केलेला आहे. नमस्कार.